फोपसंडी, गर्द वनराई, उंच डोंगर, फेसळणारे धबधबे आणि भन्नाट वाहणारा वारा यामुळे हे गाव निसर्गाच्या सानिध्यात वसलेली एक अप्रतिम गाव म्हणून ओळखले जाते. फोपसंडी हे नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात वसलेले एक सुंदर, रमणीय व अतिदुर्गम असे गाव. या गावाच्या चहूबाजूने उंच अशा प्रकारचे डोंगर व त्यामधून वाहणारे सुंदर असे वॉटरफॉल हे आपल्याला पावसाळ्यात पाहावयास मिळतात. स्वातंत्र्यपूर्व काळात पोप नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याची सुट्टी घालण्याचे हे ठिकाण होते. पोप येथे आला आणि कायमचे भान हरपून बसला. पोप हा संडेला या गावात यायचा म्हणून पुढे अपभ्रंश होऊन या गावाचे नाव फोपसंडी पडले असे स्थानिक सांगतात. येथे सूर्योदय 1 तास उशिरा व सूर्यास्त 1 तास लवकर, म्हणजेच दिनमान कमी, थोडक्यात दिवस कमी. निसर्गात मनसोक्त भटकंती करत असताना अचानक पिवळी फुले नजरेत पडतात. निळ्या आकाशाखाली पिवळ्या फुलांचा हा गालिचा पसरला आहे. सोनपाकळ्यांनी सजवलेले हे सौंदर्य बहरलेले आहे. पिवळ्या रंगांची फुले आनंद, हास्य आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. मैत्री आणि विश्वासाचे प्रतीक म्हणून निसर्गाची आपल्याला अनमोल भेट आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते, उमलत्या नाजूक कळ्यांना पाहून हवेसे वाटले, निसर्गा तुझ्या कुशीत बेधुंद जगावेसे वाटले. जमिनीवर उतरलेले ढगांचे शुभ्र स्वरूप आणि त्यांची शांत हालचाल स्वर्गाची आठवण करून देते. त्यामुळे पवित्र वातावरण तयार होते. येथील पावसाच्या पाण्याने तुडुंब भरून वाहणारे ओढे म्हणजे डोंगराच्या कुशीतून खळखळत गाणारी गाणीच वाटतात. तसेच पावसाळ्यातील गार वारा म्हणजे निसर्गाची मानवावर मारलेली अलगद फुंकरच होय. फोपसंडीतील पावसाळा म्हणजे निसर्गाला नवजीवन देणारा ऋतूच. पावसाचा सुगंध सांगतो की आता निसर्गामध्ये एक नवीन सुरुवात होणार आहे. झाडं आणि वेली टवटवीत दिसू लागणार आहेत. डोंगर टेकड्यांवर हिरवीगार शाल पांघरली जाणार आहे. येथील लहान मोठे धबधबे पुन्हा जिवंत होतात. येथील रिमझिम पाऊस मनाला शांत करतो. शहरातील धक्काधक्कीच्या जीवनापासून दूर निसर्गाच्या कुशीत विसवण्याचा हा एक उत्तम काळ म्हणजे फोपसंडीतील पावसाळा. गुहेकडे जात असताना वाटेतच कुत्तरचोंड फॉल पाहावयास मिळतो. या धबधब्याचे सौंदर्य पाहून मन शांत होते. घनदाट हिरवीगार वनराई आणि त्यामधून मार्ग काढत येणारा हा धबधबा म्हणजे जणू पृथ्वीच्या हिरव्यागार गळ्यातील शुभ्र अलंकार होय. त्याचा नाद म्हणजे निसर्गाची शांत तरीही
भारदस्तवाणी होई. या धबधब्याच्या प्रवाहाकडे पाहत राहावेसेच वाटते. दोन तासांच्या भ्रमंतीनंतर पोहोचलो ते गुहेकडे. ही गुहा म्हणजे निसर्ग देवतेने स्वतःच्या हातांनी कोरलेले एक शिल्पच. गावाच्या चहूबाजूंना असलेल्या 6 डोंगरांच्या पोटात अनेक निसर्गनिर्मित गुहा आहेत आणि त्या गुहांमध्ये गावातील काही कुटुंब प्राचीन कालखंडापासून आजपर्यंत तेथेच राहतात. गुहेच्या प्रवेशद्वारातून आत शिरताच इथल्या भिंतीवर हजारो वर्षाच्या इतिहासाचे आणि गूढतेचे ओरखडे उमटलेले आहेत. या गुहेची भाग करून त्यात स्वयंपाकघर, झोपण्याची जागा, जनावरांचा निवारा बनवला आहे. गुहेतील वातावरण उबदार आहे. या ठिकाणी चहूबाजूने सह्याद्री दिसतो. भन्नाट वारा अनुभवता येतो. सगळीकडे गर्द वनराई दिसते. मनसोक्त पावसाचा आनंद येथे घेता येतो. येथे येणारा प्रत्येक पर्यटक या शांत आणि गूढ वातावरणात हरवून जातो. हे ठिकाण म्हणजे निसर्गप्रेमींसाठी एक स्वर्ग आणि मनसोक्त फोटोग्राफीसाठी एक उत्तम ठिकाण. चला तर वर्षा सहलीसाठी फोपसंडी या